सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 110 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज आर्यनची वेलकम पार्टी होती आणि त्याचवेळी अर्जुननं सर्वांसाठी एक सरप्राईजसुद्धा अरेंज केलं होतं. आता पार्टीमध्ये खूप सगळे अर्जुनचे कलिग, इतर बिझनेसमन आले होते आणि आपल्या मुलींना ते घेऊन आले होते. त्यानिमित्ताने आर्यनची नजर आपल्यावर पडेल आणि आपण त्याला पसंत पडलो तर सोने पे सुहागा. तन्वी मात्र या सगळ्यात कुठेच भाग घेत नव्हती. त्याचवेळी रीना आणि स्वीटीसुद्धा एकत्रच पार्टीमध्ये आल्या. शेजारी शेजारी बसल्या आणि स्वीटीने अगदी बार्बी डॉलसारखा लुक केला होता. ती खूप गॉर्जियस आणि सुंदर दिसत होती. आर्यनची सतत नजर तिच्याकडे जात होती आणि तन्वी आर्यनकडे बघत होती आणि तिला वाटायचं की आर्यन रीनाकडेच बघतोय. इतकं काय आहे त्या मुलीमध्ये स्पेशल हे आर्यनला दिसतंय. तन्वीला तर रीनामध्ये काहीच खास दिसत नव्हतं आणि रीनालासुद्धा तसंच वाटायचं की आर्यन माझ्याकडेच बघतो आणि स्वीटी मात्र अजिबात कुठेच बघत नव्हती. तिची अवस्था तर खूप अवघडल्यासारखी झाली होती. मग सगळ्यांनी आर्यनला सोबत आणलेले बुके दिले आणि त्याचं पुन्हा एकदा वेलकम केलं आणि आता पार्टी तर छान चालली होती. आणि त्यावेळी अर्जुननं हातात माईक घेतला आणि म्हणाला, गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. तसं आता सगळ्या मीडियावाल्यांनी कॅमेरे अर्जुनवर रोखले. पार्टीचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं आणि न्यूज कव्हरिंगसुद्धा सुरू झालं आणि ते सगळं ऐकलं तसं तन्वीला अंदाज आला की तो काय बोलणार आहे आणि ती पुन्हा खूप नाराज झाली आणि अर्जुनच्या शेजारून निघाली आणि कुणालच्या शेजारी जाऊन बसली. कुणालला समजतच नव्हतं की तन्वी का अपसेट आहे. तो तिला हळूच म्हणाला, तन्वी काय झालं, असा चेहरा करून का बसली आहेस तू? तन्वी म्हणाली, कुणाल, कारण आत्ता अर्जुन आर्यनच्या एंगेजमेंटची अनाऊन्समेंट करणार आहे आणि तीसुद्धा रीनासोबत. आणि कुणाल म्हणाला, काय इतक्या फास्ट? तन्वी म्हणाली, हो ना, मला तेच कळत नाही की त्याला काय घाई आहे. फक्त आर्यनला ती आवडते म्हणून अर्जुनलासुद्धा ती आवडली आहे. तिच्यापेक्षा आणखीन दुसरी चांगली मुलगी त्याला भेटू शकते. अजून त्याचं वयसुद्धा नाही हे सगळं करण्याचं. मग त्याला इतक्या लवकर एंगेज करायची काय गरज आहे? तीसुद्धा इतकं अख्ख्या जगासमोर. आणि मला तर कोणी विचारतच नाही. दोघेही आपल्या मनाचंच करतात. आणि कुणाल म्हणाला, तन्वी जाऊ दे, त्याला काय करायचं ते करू दे, तू शांत राहा. उगीच तुम्हा दोघात पुन्हा भांडण लागायला नको, मला भीतीच वाटते मग. तन्वी म्हणाली, आता मी त्याच्याशी बोलणारच नाही, आर्यनशी सुद्धा बोलणार नाही, मग भांडणाचा विषयच येत नाही. आणि कुणाल म्हणाला, मग तर मेलो. अगं तुम्ही बोललात तर बरं वाटतं, बोलून भांडलात तर तुमच्या आतली भडास तरी निघते. पण असं शांत शांत बसलात ना दोघे एकमेकांवर चिडून तर तुमच्या आतमधला ज्वालामुखी आणखीन धुमसत राहतो. आणि इतक्यात अर्जुन पुन्हा म्हणाला, सो लेडीज अँड जेंटलमन, आज मला इथे तुम्हा सर्वांसमोर एक खूप खास बात सांगायची आहे आणि शेअर करायची आहे. आणि म्हणून खरं तर ही खास पार्टी अरेंज केली आहे. आर्यन US मधून त्याचं MBA कंप्लीट करून इंडियामध्ये आला आहे. तो बेशक आता बिझनेसमध्येच त्याचं करिअर सुरू करेल आणि देसाई एम्पायरचा पुढचा वारसदार तोच असणार आहे. मग तो बिझनेसमध्ये कधी येईल, त्याची बिझनेस जर्नी स्टार्ट कधी करेल तो, ते काय, कधी, कसं हे आपोआप कळेलच. पण त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट जे लाईफमध्ये असतं ते म्हणजे तुमचा लाईफ पार्टनर. आणि आज मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की माझ्या मुलानं त्याचा लाईफ पार्टनर निवडलेला आहे. आणि हे ऐकलं तसं तन्वीने पुन्हा रागाने डोळे लाल केले आणि रीना लाजायला लागली. आणि तन्वीने राजणाऱ्या रीनाकडे चिडून पाहिलं आणि सगळ्या बाकीच्या मुली कान टवकारून त्याच्याकडे बघत होत्या. खूप जणांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं की आता नक्की कोण असेल आर्यनची जोडीदार, त्याची लाईफ पार्टनर. आणि मग अर्जुन म्हणाला, तर त्यानं ही गोष्ट माझ्याशी शेअर केली खूप प्रामाणिकपणे आणि एक बाप म्हणून मला असं वाटतं की त्याच्या प्रेमाचा मी आदर केला पाहिजे आणि म्हणूनच आज त्याचा रिश्ता पक्का होतोय. आणि आज आर्यनची एंगेजमेंट आहे. आणि हे ऐकलं तसं सगळ्यांनी खूप एक्साईट होऊन आनंदात टाळ्या वाजवल्या होत्या. पण तन्वीनं अजिबात हात उचलला नाही. अर्जुननी तन्वीकडे पाहिलं
आणि तिच्या शेजारी बसलेल्या कुणालनं घाबरून टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मनात म्हणाला, कोणी का असेना आर्यनची लाईफ पार्टनर, आपल्याला काय करायचं आहे, फक्त माझ्या बहिणीला यानं त्रास देऊ नये इतकं मला वाटतं. आणि त्यानं तन्वीच्या हातावर हात ठेवला आणि अर्जुननं थोडा पॉज घेतला आणि इतक्यात एक मीडियावाला त्याला म्हणाला, मग अर्जुन सर, म्हणजे आता तुम्ही तुमच्या डॉटर इन लॉचं इथे नाव अनाऊन्स करणार आहे, राईट? आणि अर्जुन म्हणाला, नो नो, मी फक्त नाव अनाऊन्स करणार नाही, तर मी इथे आज त्या दोघांची एंगेजमेंट करून देणार आहे. तसं तर आणखीनच सगळ्यांना खूपच शॉक बसला. आणि दुसरा रिपोर्टर अर्जुनला म्हणाला, पण आत्ताच इतक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलाला एंगेज करताय, कोणासोबत तरी? हे जास्त घाई झाल्यासारखं वाटत नाही का? अर्जुन म्हणाला, मला नाही वाटत, कारण आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर प्रत्येकाला ज्याची त्याची लाईफ पार्टनर मिळत असते, लवकर तर लवकर, उशिरा तर उशिरा. मग जेव्हा त्याची ती लाईफ पार्टनर मिळत असते तीच योग्य वेळ असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी. आणि तुम्ही एक नजर जरा पार्टीवर जरा टाकलीत तर तुमच्या लक्षात येईल की आज इथे इतक्या मुली का आलेल्या आहेत. या सगळ्या आर्यनकडे बघून आलेल्या आहेत, बरोबर ना? मी बरोबर बोलतोय ना? तसे सगळ्या मुलींचे बाप शांत झाले आणि अर्जुन म्हणाला, हेच मला पुन्हा घडताना नको आहे, म्हणून मी ही एंगेजमेंट अनाऊन्समेंट करतोय. कारण एकदा का एंगेज झाला की कोणीही पुन्हा त्याच्याकडे प्रेमाचा लग्नाचा प्रस्ताव घेऊन येणारच नाही आणि उगीचच त्याच्यामागे आपला टाईम वेस्ट करणार नाहीत. हा सुद्धा त्यामागे एक हेतू आहे. तसं सगळ्यांमध्ये थोडी थोडी खसखस पिकली आणि सगळे हसायला लागले. अर्जुन सर आणि त्यांचे सरप्राइजेस नेहमीच हटके असतात. आणि मग आणखीन एक रिपोर्टर म्हणाला, मग आता अर्जुन सर, तुम्ही तुमच्या डॉटर इन लॉचं नाव अनाऊन्स करूनच टाका, आम्ही सगळे उत्सुक आहोत ते ऐकायला. आणि अर्जुन म्हणाला, ओके, तर माझी डॉटर इन लॉ ही आहे, असं म्हणून अर्जुन त्याची जागा सोडून स्वीटी आणि रीना होत्या तिकडे निघाला आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे वळाल्या. तन्वीने ते पाहिलं आणि ती चिडली. हा नक्कीच आता रीनाचा हात पकडायला निघाला आहे असं तिला वाटलं. आणि रीनासुद्धा त्याला इकडे येताना बघून एक्साईट झाली होती. ओ माय गॉड, आर्यनचे डॅड तर इकडेच येतात, म्हणजे नक्कीच आता ते मला इथून आर्यनच्या शेजारी घेऊन जातील. ओ माय गॉड, हे किती मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी, असं म्हणून रीना एकटीच आनंदित होत होती. आणि तन्वीनं तोंड फिरवलं आणि पाठ करून बसली अर्जुनकडे. आणि अर्जुन त्या दोघींजवळ गेला आणि रीनानं डोळे झाकूनच घेतले. आणि आता अर्जुन तिचा हात पकडणार असं तिला वाटलं, म्हणून तिने आधीच तिचं मनगट पुढे केलं आणि अर्जुननं स्वीटीच्या हाताला पकडलं. आणि स्वीटी मंत्रमुग्ध झाल्यासारखं तिच्याही नकळत उठली आणि अर्जुनसोबत चालायला लागली. आणि हे पाहून सगळे शॉक झाले. नेहा, आर्या, मधु, विवेक, अस्मिता, रिया सगळेजण बघत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप बघण्यासारखे होते. तन्वीनं तोंड फिरवलं होतं, कुणाल तिला समजत होता, त्यासाठी तिच्याकडे तोंड करून बसला होता. आणि आता कुणालने सुद्धा समोर वळून पाहिलं आणि अर्जुनच्या हातात स्वीटीचा हात पाहून तोही चक्रावला आणि डोळे फाडून पुन्हा स्वीटीकडे आणि अर्जुनकडे बघत होता आणि खाली बसलेल्या रीनाकडे बघत होता. आणि ती रीना मात्र अजूनही तशीच, आत्ता अर्जुन हात पकडतोय की मग पकडतोय असं वाट बघत तशीच तिचा हात समोर करून डोळे झाकून बसली होती आणि मनात म्हणत होती, कम ऑन अंकल, पकडा ना लवकर हात आणि मला आर्यनच्या शेजारी घेऊन चला. आणि कुणालला तर आता पटकन काही बोलताच येईना आणि तो फक्त तन्वीच्या खांद्याला टॅप करायचा. रिया त्या दोघांकडे बघून थोडी शॉकच झाली होती, पण अर्जुनची पूर्ण अनाउन्समेंट होईपर्यंत काही सांगता येत नव्हतं, कारण अर्जुनचा प्रत्येक शब्द म्हणजे गुगली असायचा. आणि स्वीटी आणि आर्यनची एंगेजमेंट तर पण त्या दोघांचं तर 1 मिनिट पटत नाही एकमेकांशी, सतत पाण्यात बघतात. आणि हे मी काय पाहते असं म्हणून रियाचा सुद्धा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. आणि आर्या आता न राहून मोठ्यानं ओरडली, डॅड, याचा अर्थ स्वीटी दी आणि आर्यन दादाची एंगेजमेंट होणार. आणि अर्जुन माईकमध्ये म्हणाला, यस, सो लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हाला आता कळलंच असेल की माझी डॉटर इनला कोण आहे. तर माझी डॉटर इनला आहे मिस दिव्या सुभेदार. तशा सगळ्यांनी
सगळ्यांनी खूप एक्साईट होऊन टाळ्या वाजवल्या आणि कुणाचं तर डोकंच काम करणं झालं. आणि ते नाव ऐकूनसुद्धा आता तन्वीचा त्यावर विश्वास बसत नव्हता. आणि तिला ते रीनाचं नाव ऐकायला आलं, कारण या दोघा बाप लेकाने तिला इतकं उल्लू बनवलं होतं रीनाच्या नावानं की तिला तेच ऐकायला आलं. सतत रीना रीना ऐकून तिच्या डोक्यात तेच बसलं होतं. आणि कुणाल तन्वीला पुन्हा खांद्यावर टॅप करत म्हणाला, तन्वी अगं हे काय चाललंय आणि हे कधी झालं, कसं झालं, कुठे झालं? ओ माय गॉड, आणि मला काहीच कसं माहीत नाही. अगं सांग ना मला, तसं कसं काही माहीत नाही? तुला काही माहीत आहे का? आणि तुला माहीत होतं तर तू मला का नाही सांगितलं? अगं चक्क स्वीटी आणि आर्यनची एंगेजमेंट करतोय अर्जुन, बघ तरी, आणि मला विचारलं सुद्धा नाही. आणि तन्वी तशीच रागात म्हणाली, मला नाही बघायचं तिकडं, मी नाही बघू शकत आर्यनची एंगेजमेंट त्या बावळट मुलीसोबत. काय लागू अँटी, काय ते ध्यान आहे, असं तन्वी खूप वाकडं दाखवत म्हणाली. आणि कुणाल आता पाण्याचा ग्लासच हातात घेतला त्यानं आणि तोंडाला लावला. त्याला खरंच विश्वास बसत नव्हता आणि 0% त्याला खात्री नव्हती की हे सगळं असं होईल. हे दोघे पितापुत्र खूपच पोहोचलेले होते. एखादी गोष्ट त्यांना आवडली तरच ते करायचे. स्वीटी घरातलीच आहे, मामाची मुलगी आहे म्हणून कुणालनं हात जोडून जरी म्हणाला असता ना स्वीटीला सून करून घे, तरी अर्जुनच्या मनात नसतं तर त्यानं केलं नसतं. आर्यनही तसाच, बापासारखा मनात आल्याशिवाय काहीच करत नाही. आणि स्वीटी चक्क त्या दोघांच्याही मनात आहे. स्वीटी आर्यनचं 1 मिनिट पटत नाही. समोर आले की एकमेकांना बघणं सुद्धा पसंत करत नाहीत. लहानपणापासून त्या दोघांची सतत भांडणं बघत आलेलं आहे कुणाल. आणि चक्क आर्यनची स्वीटीसोबत एंगेजमेंट. पण हे फक्त अर्जुननंच ठरवलं की आर्यनची सुद्धा यात संमती आहे. कारण ज्यांचं 1 मिनिट पण पटत नाही आयुष्यभर, ते कसे एकमेकांसोबत राहणार? की या दोघांना स्वीटी आवडते पण कळूसुद्धा दिलं नाही. आणि कुणाल तन्वीला म्हणाला, अगं तन्वी बघ तरी आणि मला सांग की मी जे पाहतोय ते खरं आहे की नाही? तन्वी अगं बघ तरी आणि मला चिमटा काढ. तन्वी म्हणाली, मला ती बावळट मुलगी पसंत नाही, मी तिच्याकडे बघणार नाही. आणि कुणाल तिला म्हणाला, तुला खरंच स्वीटी पसंत नाही? ती तुला बावळट वाटते का? तन्वी म्हणाली, कुणाल आता स्वीटी कुठून आली मध्ये? मी रीनाबद्दल बोलते. कुणाल म्हणाला, अगं मी स्वीटीबद्दल बोलतोय. अर्जुन चक्क स्वीटीला घेऊन गेलाय. तन्वी म्हणाली, गप्प बस कुणाल, आता तुलाही काहीही दिसायला लागलं का? कुणाल म्हणाला, अगं तू तुझ्या डोळ्यांनी बघ, मग तुझा विश्वास बसेल. पण तन्वी बघायला तयार नव्हती. आणि अर्जुन तन्वीकडे गेला आणि तिला म्हणाला, सो मिसेस देसाई, तुम्ही येणार नाही का तुमच्या मुलाच्या या खास मोमेंटच्या वेळी त्याला आशीर्वाद द्यायला? आणि तन्वी त्याला रुसून म्हणाली, तुम्ही आहात ना मिस्टर अर्जुन, मग माझी काय गरज आहे? अर्जुन म्हणाला, तनू, पण मुलांना वाईट वाटेल, त्याचं काय? तन्वी म्हणाली, मला वाईट वाटेल याचा मुलानं विचार केला का? मग मी कशाला त्याचा विचार करू? अर्जुन म्हणाला, ओके, तुझ्या मुलासाठी राहू दे, पण माझ्या लाडक्या भाचीसाठी तरी येशील की नाही? आणि तन्वी म्हणाली, आता माझ्या भाचीचा इथे प्रश्न येतोच कुठे? अर्जुन म्हणाला, तनू, म्हणजे तू अनाउन्समेंट ऐकलीच नाहीस का माझी? अगं बघ तरी एकदा आर्यनच्या शेजारी कोण आहे? तुला खरंच असं वाटतं की मी आर्यनची लाईफ पार्टनर निवडताना चूक करेन? आणि तन्वी म्हणाली, नेहमी तू कधीच चुकत नाहीस अर्जुन, पण यावेळी तू चुकतोस असं मला वाटतं. तुला काय दिसलं रे त्या मुलीमध्ये, सांग ना, असं म्हणत तिने पाठीमाग पाहिलं आणि आता तिचा खरंच तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आर्यनच्या हातात चक्क स्वीटीचा हात होता आणि दोघेही तन्वी कधी तिकडे येते याची वाट बघत होते. स्वीटी अजूनही थोडीशी नजर झुकवूनच होती. आर्यन मात्र तन्वीकडे हसून बघत होता. व्हॉट, हाऊ इट इज पॉसिबल, असं म्हणून तन्वी तिथेच वेडपटासारखं बसलेल्या रीनाकडे पाहिलं. तर रीना अजूनही तशीच बसली होती हात पुढे करून. तिच्यामध्ये तर हा धक्का पचवण्याची सुद्धा ताकद नव्हती. आणि ती काय देसाई एम्पायर सांभाळणार होती काय माहीत? तन्वीचा अंदाज चुकीचा नव्हता रीनाविषयी, पण देसाई बॉस तरी रीनाला निवडतील का? आणि तन्वीनं अर्जुनकडे पुन्हा चकित होऊन पाहिलं. तर अर्जुन तिच्याकडे बघून गालात हसला. आणि आता तन्वीनं थोडं डोकंच खाजवलं आणि म्हणाली, कुणाल, हे मी काय बघते? अरे हे खरं आहे का? आर्यनच्या शेजारी तुला स्वीटी दिसते का? आणि कुणाल म्हणाला, झालं का? आता मीच तुला विचारतोय, हे खरं आहे का? उलट तूच मला चिमटा काढ आणि सांग हे काय आहे सगळं? असं म्हणून कुणाल पाण्याचा ग्लास तोंडाला लावणार, तोच तन्वीनं
त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणि स्वतःच्या तोंडाला लावला आणि थोडी स्टेबल झाली. आणि तन्वी म्हणाली, ए कुणाल, अरे मला जरा चिमटा काढतोस का? हे मी स्वप्न तर बघत नाही ना? चक्क स्वीटी आणि आर्यन शेजारी शेजारी. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, तनू, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? हे खरंच आहे बेबी, हे स्वप्न नाही. नीट बघ, ती स्वीटीच आहे, तुझी लाडकी स्वीटी, तुझी सावली. आणि आता मुलांना किती वाट पाहायला लावशील? चल बरं, सगळे गेस्ट तिकडेच बघत आहेत, तू अगोदर तिकडे चल, बाकीचं नंतर बोलूया. तन्वी अर्जुनचा हात पकडून म्हणाली, अर्जुन, पण अरे तुम्ही दोघे तर रीनाविषयी बोलत होता ना? अर्जुन म्हणाला, हो, रीनाविषयी बोलत होतो, पण फक्त बोलत होतो, करणार काहीच नव्हतो. आणि बेबी, हे फक्त तुझ्यासाठी सरप्राईज होतं. आणि हे सरप्राईज तुला देण्यासाठी आम्ही 2.5 वर्षे वाट पाहिली आहे. आणि आता सांग, तुला तुझं सरप्राईज आवडलं का? तन्वी अजूनही विश्वास न बसून म्हणाली, पण अर्जुन, हे सगळं काय आहे? तू तर म्हणाला होता की आर्यन रीनाला पसंत करतो. आणि अर्जुन तिला मध्येच थांबवत म्हणाला, बेबी, मी म्हणालो होतो की जी आर्यनला पसंत आहे, जिच्यावर त्याचं प्रेम आहे, तिच्याशीच त्याचं लग्न होईल. आणि तन्वी पुन्हा शॉक होऊन म्हणाली, म्हणजे अर्जुन आर्यन स्वीटीवर प्रेम करतो? आणि अर्जुनने डोळे झाकून तिला हो असा इशारा करून सांगितलं. आणि आता तन्वी काय बोलणार होती? तिच्या तर डोळ्यात अश्रू जमा झाले होते, पण तिने तिच्या इमोशन्स आवरल्या, कारण ही हाय प्रोफाईल पार्टी होती आणि अशा इमोशन्स ओपन करून चालणार नव्हत्या. त्या रीनासारखं तर करून चालणारच नाही ना, कारण या सुभेदारांच्या मुली होत्या. तो त्यांचा घरगुती मॅटर होता. आणि अर्जुनने तन्वीसमोर हात केला. तन्वीने हसूनच त्याच्या हातात हात दिला. आणि अर्जुन, तन्वी आता हसतच त्या दोघांकडे गेले आणि स्वीटी पटकन तिच्या गळ्यात पडली. तन्वीनं तिला खूप घट्ट मिठी मारली आणि तिच्या सवयीनुसार स्वीटी म्हणाली, आतू, आय लव्ह यू. आणि तन्वीसुद्धा आता तिचे अश्रू रोखू शकली नाहीच आणि ती म्हणाली, आय लव्ह यू टू बेटा. आणि नॉटी आर्यन हळूच तन्वीच्या कानात म्हणाला, मॉम, बावळट सून पसंत आहे ना? आणि आर्यनचा तिनं तिथंच हळूच कान पिळला आणि म्हणाली, तुला तर मी पार्टीनंतर बघते, आणि खबरदार माझ्या बेबीला बावळट म्हणालास तर. आणि अर्जुन तिथे आला आणि म्हणाला, तनू, आता रिंग घालून घेऊया का? आणि तन्वीनं अर्जुनकडे सुद्धा थोडं चिडून, रागात पण हसत पाहिलं. आणि अर्जुन म्हणाला, तनू, लिसन, आता चिडायचं नाही हा माझ्यावर. मी तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज गिफ्ट दिले आणि त्याबद्दल मला बक्षीस हवंय, तुझा राग नको. आणि तन्वी न राहून आता अर्जुनच्या सुद्धा मिठीत गेली आणि म्हणाली, थँक्यू सो मच अर्जुन या गिफ्टसाठी. पण इतके दिवस, रादर 1.5 वर्ष मला उल्लू बनवलं, म्हणून तुम्हा दोघांना शिक्षा मिळणारच. पण त्याआधी आपण रिंग सेरेमनी करूया. आणि आता मिसेस तन्वी अर्जुन देसाई आल्या की ॲक्शन मोडमध्ये. इतका वेळ शांत बसली होती, पण आता सगळ्यांना भराभर ऑर्डर द्यायला लागली. आणि बघता बघता तिने अख्ख्या पार्टीचा कंट्रोल घेतला. जिथे रिंग घालण्याचा खास सेटअप बनवला होता तिथं सगळे गेले. दोघांच्याही हातात रिंग देण्यात आल्या. इतक्यात कोणीतरी रीनाला हलवलं आणि जागी केली. आणि तीही भूत पाहिल्यासारखं आर्यन स्वीटीकडे बघत होती. आर्यन आणि स्वीटीसुद्धा एकमेकांकडे खूप प्रेमानं बघत होते. आणि आता तिथं परी पळत आली आणि खूप एक्साईट होऊन म्हणाली, आता दोघांनीही एकमेकांना प्रपोज करायचं आमच्या देखत. तुम्ही दोघे खूप मोठे छुपे रुस्तम आहात. आणि आर्यासुद्धा आली आणि म्हणाली, येस आर्यन दादा, आता तू स्वीटी दिला प्रपोज करायचं. अँड वाव, मला तर खूप भारी वाटतंय, असं म्हणून ती स्टेजवर चढणारच होती स्वीटीच्या गळ्यात पडायला. इतक्यात तिथेच उभे असलेल्या इंद्रानं तिच्या हातालाच पकडलं आणि तिला मागे खेचत म्हणाला, अगं थांब, एंगेजमेंट तरी होऊ दे, मध्येच कुठं निघालीस? आणि पुन्हा आर्यनं त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि त्याला हाताचा कोपर मारत म्हणाली, हाऊ डेअर यू टच मी? मघाशी पडत होते तेव्हा नाही हात लावलास, पडू दिलंस, मग आता कशाला थांबवतोस मला? आणि इंद्रानं हात मागे घेतला आणि म्हणाला, ओके ओके, नाही हात लावणार, पुन्हा तू पडायला लागलीस तर बघणार पण नाही तुझ्याकडे. आणि आर्या म्हणाली, आणि मला तुझी गरज पण नाही, डफर कुठला, असं म्हणून ती बाजूला गेली. आणि आता त्या पार्टीमध्ये मधूने 2 शिट्ट्या मारल्या आणि स्वीटी आर्यन नावाचा घोषच सुरू केला. तसा आता आर्यन चक्क गुडघ्यावर खाली बसला आणि स्वीटीला म्हणाला, सो मिस सुभेदार, तुम्ही तयार आहात ना मिसेस आर्यन देसाई व्हायला? जानेमन, विल यू मॅरी मी? आणि स्वीटीनं लाजून त्याच्या हातात हात दिला आणि म्हणाली, येस आर्यन. आणि आर्या म्हणाली, ए स्वीटी दी, आता तू दादाला प्रपोज कर.
आणि इंद्रा हळूच म्हणाला, व्हॉट, हे काय आहे? मुली कशा प्रपोज करतील मुलांना? प्रपोज तर मुलं करतात ना. आणि आर्या त्याच्याकडे बघून तोंड वाकडं करत म्हणाली, तुला काही माहीत तरी आहे का रे? नाही ना, मग तू शांत बस. आणि इंद्रा म्हणाला, मला कशाला माहीत असेल? मी कुठे रोज मुलींना प्रपोज करतो आणि मला तरी मुली कुठे प्रपोज करतात? आर्या म्हणाली, तुझ्यात आहे तरी काय प्रपोज करण्यासारखं, लूजर कुठला? आणि इंद्रा थोडा चिडला आणि तुला नंतर दाखवतो की कोण लूजर आहे असं म्हणाला. आणि आता स्वीटीला सगळे आग्रह करायला लागले आर्यनला प्रपोज कर म्हणून. आणि आता स्वीटीने आठवण येऊन कुणाल आणि रियाला शोधलं. नशीब शोधलं तरी या दोघांना तर कोणी विचारतच नव्हतं. या देसाई फॅमिलीचं त्यांचं चाललं होतं आणि स्वीटीसुद्धा कधीचीच देसाई फॅमिलीचीच होऊन गेली होती. आणि कुणाल आणि रियानं तिला लांबूनच डोळ्यांनी होकार देत खुणावलं. आणि स्वीटी आर्यनचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाली, पियाजी, क्या आप तैयार हो मुझे अपना लाइफ पार्टनर बनाने के लिए? आर्यन, विल यू मॅरी मी? आणि आर्यन पुन्हा खटळपणा करत म्हणाला, सोचना पडेगा. तसे पुन्हा सगळे हसले. आणि आता दोघांनीही एकमेकांना रिंग घातल्या आणि त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. लाईट ऑफ झाली तशी आकाशामध्ये फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. अर्जुनच्या एका बाजूला आर्या उभा होती, दुसऱ्या बाजूला तन्वी उभा होती. आणि तन्वीनं अंधारातच शेजारी उभ्या असलेल्या अर्जुनच्या हातात हात घालून त्याचा हात घट्ट दाबला आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून अश्रू पुसत म्हणाली, अर्जुन, थँक्यू सो मच. आणि अर्जुन म्हणाला, आय लव्ह यू बेबी. आणि आर्यनसुद्धा तिच्या शेजारी उभे असलेल्या अर्जुनच्या हातात हात घातले आणि खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाली, आय लव्ह यू डॅड. स्वीटी दीसाठी थँक्यू. आणि इतक्यात खूप वेळ चाललेली ती आतिषबाजी संपली. लाईट ऑन झाल्या आणि आर्यानं तिच्या शेजारी पाहिलं तसा तिला धक्का बसला. कारण तिनं चक्क इंद्राच्या हातात हात घालून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. तेही इतका वेळ. ओ माय गॉड, इथे तर डॅड होते ना, हे असं कसं झालं? असं म्हणून तिनं डोळे झाकून घेतले. आणि इंद्रा तिच्याकडे रागात बघून म्हणाला, हाऊ डेअर यू टच मी? आणि ती आता डोळे उघडतच नव्हती. आणि इंद्रा हसूनच तिथून निघून गेला आणि आर्यानं जीभ चावली.